नमस्कार, मी अनुराधा तांबोळकर. आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. इंग्रजी महिन्याचा पहिला महिना म्हणजे जानेवारी आणि मराठी महिना म्हटलं तर पौष महिना. जानेवारी महिना आला की सगळ्यांच्या डोळ्यासमोर मकर संक्रांत येते आणि मकर संक्रांत म्हटलं की काळ्या साड्या, हलव्याचे दागिने सगळं डोळ्यासमोर येतं. आणि म्हणूनच आज आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत याच्याबद्दलची थोडीशी माहिती घेणार आहोत. पौष महिन्याला भाकड मास असं म्हटलं जातं, कारण संक्रांतीशिवाय दुसरा मोठा सण या महिन्यामध्ये येत नाही. आता संक्रांत म्हटलं तर तो संक्रांत सण आहे, परंतु किंक्रांत म्हटलं तर तो विजय उत्सव आहे असंही म्हटलं जातं. आता आपण भोगी, संक्रांत आणि किंक्रांत याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. संक्रांतीच्या आदल्या दिवशीला भोगी आपण साजरी करतो. आता भोगी म्हणजे काय की जास्तीत जास्त उपभोग घेणे, त्याला भोगी सण असं म्हणतात. उपभोग म्हणजे कशाचा उपभोग घ्यायचा, तर जानेवारी महिन्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये अनेक प्रकारच्या भाज्या असतात आणि ताज्या सुंदर असतात. आणि मुख्य म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपली पचनशक्ती छान प्रज्वलित झालेली असते. त्यामुळे अशा वेगवेगळ्या भाज्या खाऊन वर्षभराची बेगमीसुद्धा आपण या महिन्यामध्ये करू शकतो. आणि म्हणूनच या भोगीच्या सणाला बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी, मिक्स व्हेज म्हणजेच लेकूरवाळी भाजी किंवा सगळ्या भाज्या एकत्र करून केलेली भाजी आणि मुगाच्या डाळीची खिचडी हा अतिशय सुंदर, छान आणि सात्विक मेनू असतो. काही वेळेला मला आठवतं की आम्ही आजोबांचं श्रीरामपूरला देऊळ होतं की नाही, तिथे अगदी पहाटे 5-5:30ला सगळ्या बायका हे असे छान पदार्थ करून आणायचे. विशेषतः खिचडी, तूप, पापड आणि आवळ्याचं मस्तपैकी लोणचं, आणि सगळे मुलं आणि बायका मिळून मस्तपैकी खिचडीवर ताव मारायचो. थंडीच्या दिवसात मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय चविष्ट आणि चांगली होते. आणि आपले जे सणवार आहेत त्या वेळेला आपण जे पदार्थ करतो त्याचा उद्देश हाच एक आहे की हे सगळ्यांचा आपल्या शरीराला छान उपयोग व्हायला पाहिजे, आपलं आरोग्य चांगलं राहावं, म्हणून आपण पदार्थ हे करतो. आता दुसरा दिवस म्हणजे संक्रांत, मकर संक्रांत. या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये संक्रमण करतो किंवा प्रवेश करतो. ह्याला उत्तरायण असंही म्हटलं जातं आणि म्हणून मकर संक्रांत आपण साजरी करतो. आपले इतर सगळे सणवार आहेत ना हे तिथीनुसार येतात, परंतु मकर संक्रांत ही जानेवारीच्या 14 किंवा 15 तारखेला येते. मकर संक्रांतीला गुळाची पोळी, हरभऱ्याची उसळ, नंतर मसाले भात असा साखरसंगीत स्वयंपाक केला जातो. शिवाय मकर संक्रांतीला नवीन सून जी असते तिला हलव्याचे दागिने, काळी साडी, काळ्या बांगड्या, त्याचप्रमाणे छोटंसं बाळ असेल ना त्याचंही बोरनाण केलं जातं. त्याला काळं झबलं म्हणा, काळा फ्रॉक, काळी साडी किंवा काळा कुर्ता असं छान ड्रेस केला जातो. त्यालाही हलव्याचे दागिने घातले जाते आणि बोरनाणसुद्धा केलं जातं. पण हे सगळं मकर संक्रांत साजरी करण्याकरता सगळ्या ज्या माहेरवाशिणी असतात त्यांना भोगीच्या दिवशीच घरी बोलवलं जातं. आणि भोगीच्या दिवशी सगळ्या माहेरवाशिणी घरी येतात. सगळा तो भोगीचा छान स्वयंपाक केलेला असतो त्याचा आस्वाद घेतात. आणि मकर संक्रांतीला छान आईने दिलेली काळी साडी किंवा सासूबाईंनी दिलेली काळी साडी त्यावर दागिने घालून मस्तपैकी संध्याकाळच्या वेळेला मकर संक्रांतीचं हळदी कुंकू केलं जातं. मकर संक्रांतीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे बरं का. मकरासूर नावाचा एक राक्षस होता, त्या राक्षसाचा वध या दिवशी देवीने केला आणि म्हणूनही मकर संक्रांत साजरी केली जाते असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीचा पुढचा दिवस म्हणजे किंक्रांत. आता किंक्रांत म्हणजे किंक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध देवीने केला म्हणून त्याला किंक्रांत असं म्हटलं जातं. पण ह्या दिवशी कुठलंही शुभ कार्य करणे, गावाला जाणे या गोष्टी करत नाहीत बरं का. म्हणजे पूर्वी तरी या गोष्टी पाळल्या जायच्या. हा सण नसून विजयोत्सव असल्यामुळे तो साजरा केला जातो. भोगी, मकर संक्रांत आणि किंक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत हलवा किंवा तिळगूळ एकमेकांना देतो. तिळगूळ देतो आणि तिळगूळ घ्या गोड बोला असं सांगतो. आता तिळगूळ कोणाला द्यावा याबद्दलही बऱ्याच वेळेला प्रश्न पडतो. तर आपल्याकडे तिळगूळ हा मोठी माणसं लहान मुलांना किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान असतील त्यांना दिलं जातं, किंवा आपल्यापेक्षा नात्यांनी जरी लहान असले तरी त्यांना तिळगूळ दिला जातो आणि आपण त्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. आणखीन मकर संक्रांतीला वाण दिलं जातं, हळदी कुंकू केलं जातं, नंतर संक्रांत सण केला जातो किंवा रथसप्तमीपर्यंत करतो. या सगळ्या गोष्टींवर आपण वेगवेगळे व्हिडिओ करणार आहोत. ते सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता आपली संस्कृती बाय अनुराधा या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.